कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर येथे बौद्ध बांधवांना स्मशानभूमीसाठी हक्काची अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कळमनुरी तालुका महासचिव माणिकदादा पंडित यांनी प्रशासनाकडे केली आहे। कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर येथे बौद्ध बांधवांना स्मशानभूमीसाठी हक्काची अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कळमनुरी तालुका महासचिव माणिकदादा पंडित यांनी प्रशासनाकडे केली आहे। बाळापूर येथील बौद्ध समाजासाठी हक्काची स्मशानभूमी नसल्याने बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी माणिकदादा पंडित यांनी हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। आता पावसाळ्याचे दिवस येत असताना या पावसाळ्याच्या दिवसात अंत्यविधी कसा आणि कुठे करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी मोजणी प्रमाणपत्र देण्यात यावे, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कळमनुरी तहसील कार्यालयासमोर जिवंत प्रेत आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। काय म्हणालेत माणिकदादा पंडित पाहूयात। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांना शिवसेना उपाटाच्या वतीने निवेदन देण्यात आले। मोजे आखाडा बाळापूर येथील शेती सर्वे नंबर 1/2 क्षेत्रफळ 1 हेक्टर 94 आर ही शासनाची जमीन स्मशानभूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे। या राखीव जमिनीमधून बौद्ध समाजाला आज 60 ते 70 वर्षापासून स्मशानभूमी नाही, त्याकरिता या राखीव जागेमधून 1 हेक्टर जागा देण्यात यावी। यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना रीतसर अर्ज बड हे तसेच सहाय्यक संचालक नगर रत्न हिंगोली, कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी हिंगोली, उप अधीक्षक भूमी अभिलेखा कळमनुरी, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कळमनुरी, मंडळ अधिकारी आखाडा बाळापूर ग्रामपंचायत कार्यालय यांना लागणारे सर्व ना हरकत प्रमाणपत्र दिले, परंतु माननीय तहसीलदार साहेब स्मशानभूमीची जागा मोजण्यासाठी उप अधीक्षक अभिलेखा यांना पत्र देण्यासाठी चालढकल करत आहे। त्याकरिता येत्या 20 जून पर्यंत जर का स्मशानभूमीचे मोजणी प्रमाणपत्र दिले नाही तर शिवसेना उभाटाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जिवंत प्रेत आंदोलन हे करण्यात येईल असे आम्ही निवेदन देतो।